नमस्कार मित्रांनो. आज आपण निर्जला एकादशी ज्येष्ठ शुक्ल पक्ष या एकादशीची कथा आपण पाहणार आहोत. एकदा काय झालं, व्यासमुनी हस्तिनापुरास पांडवाच्या घरी आले. त्यावेळी भीमसेनाने त्यांचे यथोचित स्वागत केले, पूजा केली, फलाहार दिला, धर्माविषयी सर्व गोष्टीवर चर्चा केली. त्यामध्ये उपासासंबंधी विषय निघाला. तेव्हा व्यासमहर्षी म्हणाले, पुत्र भीमसेन, तू शरीराची योग्य प्रकारे जोपासना करतोस, परंतु मानसिक स्वस्थ वृद्धीसाठी उपवास करतोस का? तेव्हा भीमसेन म्हणाला, ऋषीवर्य, एवढं भव्य शरीर सुदृढ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी मला दिवसातून 2 वेळेला भरपूर आहार आणि सकाळ संध्याकाळ व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणून मला उपवास करणे कसे चालेल? मला अर्धा दिवस तरी उपवास करणे अशक्य आहे, हे भगवान. तेव्हा कुंती, द्रौपदी, धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव सर्व स्वर्गप्राप्तीसाठी प्रत्येक एकादशीच्या दिवशी उपवास करून व्रत करतात. मलाही ते करायला सांगतात, परंतु मला ते जमत नाही. म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी दुसरे एखादे सोपे व्रत असेल तर मला सांगा, म्हणजे माझाही उद्धार होईल. तेव्हा व्यास महर्षी म्हणाले, भीमसेना, योद्ध्याला शारीरिक बळ आणि चपळता जपण्यासाठी भरपूर आहाराची गरज असते, ते मला कळतंय. परंतु उपवास आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. केवळ शरीर बलवान असून चालत नाही, त्याबरोबर मन ही तेवढे कणखर असावे लागते. उपवास हे मनोनिग्रहाचे उघड रूप आहे. परमेश्वर प्राप्ती आणि उत्तम आरोग्य या 2 गोष्टी उपवासाने साध्य होतात. भीमसेना, सर्व दुःख नाहीशी होऊन मोक्षप्राप्तीची इच्छा जर असेल तर एक प्रभावी व्रत तुला सांगतो. ते म्हणजे ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला व्रत करावे. त्याचा विधी ऐक. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून या व्रताचा प्रारंभ होतो आणि द्वादशीच्या दुपारपर्यंतचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये पाणीसुद्धा वर्ज्य आहे, म्हणून या एकादशीला निर्जला हे नाव आहे. या दिवशी अन्न पाणी ग्रहण न करता संपूर्ण दिवस नारायणाचा जप करावा. प्रवचन, कीर्तन, श्रवण करावे. द्वादशीच्या दिवशी या व्रताचे पारणे करावे. त्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान, देवपूजा करून ब्राह्मणाला शक्य असल्यास गाय दान करावी. ब्राह्मणाला स्वादिष्ट भोजन आणि दक्षिणा द्यावी. गाय दान देणं जर शक्य नसल्यास गायीला भोजन दान द्यावे, तिची पूजा करावी, तिला प्रदक्षिणा घालावी. भुकेल्या परंतु सत्पात्र ब्राह्मणाला स्वादिष्ट भोजनानंतर स्वतः भोजन करून उपवासाचे पारणे करावे. त्या दिवशी एकदाच भोजन करावे. पाण्यानं भरलेला घडा वस्त्राने झाकून सोन्यासह दान करावे. या दिवशी यज्ञयाग करतात, त्याचे वर्णन करता येत नाही, पण ज्ञानाच्या संदर्भात काही व्याख्या आहेत. ते जे दान करायचे ते चांगले उच्च प्रतीचं असावं. आजारी गाय अथवा वासरू घरी ठेवून दान करणे ठीक नाही. दान देण्यासाठी चांगली फळे, फुले असावीत. वस्त्रसुद्धा चांगल्या प्रतीचे असावे आणि ज्याला दान करायचे त्याच्याशी आदरपूर्वक वागावे, सन्मानपूर्वक बोलावे. व्यास म्हणाले, भीमसेना, एकादशी व्रत आचरण्याला अतिशय सोपे आहे, परंतु त्याचे फळ मात्र अधिक लाभदायक आणि कल्याणकारक आहे. व्रतभंग करणारे, एकादशीला अन्न खाणारे चांडाळाप्रमाणे हीन आहेत. ते जन्मजन्मी नरक यातना भोगतात. जे निर्जला एकादशी व्रत करतात ते ब्रह्महत्या आणि गुरुदोष यासारखी घोर पातके करणारे असली तरी पापाचा पश्चाताप झाला तर व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला जातात. व्यासांच्या आज्ञेप्रमाणे भीमसेनाने निर्जला एकादशी व्रत केले, त्यामुळे या एकादशीला भीमसेनी निर्जला एकादशी व्रत म्हणतात. या एकादशीला श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, एकादशी व्रत करा असा आग्रह धरणे उचित नाही. हे व्रत सर्वांनी करावे. 8 वर्षे वयाच्या बालक ते 80 वर्षाच्या निरोगी स्त्री पुरुषांनी या व्रताचे आचरण करावे. उपवासाने शरीर मन कार्यक्षम राहते, त्यामुळे कोणत्याही पंथाचा आणि भाविक असला तरी उदा, शाक्त आणि सौर्य, दत्तभक्त, शैव, गणपत्य यांनी एकादशी व्रत करावे. माझी एकादशी ही विभूती असे भगवंतांनी सांगितले. एकादशी महात्म्य सांगणाऱ्या 26 कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात काही राजांच्या आहेत, काही गंधर्वांच्या आहेत, काही अप्सरांच्या आहेत, काही गरीब ब्राह्मण, पारधी, कोळी
यासारख्या गरीब जणांच्या व्रताचे अनुकरण